देवघरात शंख, त्याचबरोबर शाळीग्राम, घंटा हे कुठे ठेवावं बऱ्याच जणांचा प्रश्न आला. शंखेचं आपण शंख ठेवतो तर शंख कोणत्या बाजूने तोंड करून ठेवावं, असे प्रश्न बरेच जणांचे मला आले. त्यामुळे ते आपण कुठे ठेवायचं, काय ठेवायचं हे मी माझ्या देवघरात ठेवलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही तुमचं उत्तर बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघू शकता. बाजूला घंटा ठेवलेला आहे बघा. बरेचसे जण उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या बाजूला शंख सांगतात. तर मी जशाप्रमाणे ठेवलं आहे तसं तुम्हाला मी दाखवते. आणि आजपर्यंत अशा पद्धतीनेच मी पूजा केलेली आहे आणि मला कधीच कुठला त्रास झालेला नाही, काही नाही. पण खूप सुंदर पद्धतीने मी माझ्या स्वामींना सुद्धा इथे विराजमान केलेलं आहे. देवघरात असा एक सूर्याचं चिन्ह असावं. ईशान्य कोपरा आहे, पूर्वेला ही भिंत आहे. पूर्वेला आपला सूर्य उगवतो, त्याच्यामुळे सूर्याचं एक असं चिन्ह पितळी तांब्याचं कोणतंही तुमच्या देवघरात असू द्या. देवघराला सदैव एक तोरण असावं, माळ असावी. या सगळ्याच्या गोष्टी आहेत. आता बरेच जण व्हिडिओ बघितल्यावर म्हणतील ताई तुम्ही इथे माळ लावलेली आहे, ताई तुम्ही इथे माळ लावलेली आहे. तर इथे खाली जागा होत नाही. इथे मंगल कलशाची